पाहणे आणखी जवळ जाऊया. कशी वाटली तुम्हाला पृथ्वी? आता वरती पहा, आकाश किती सुंदर आहे नाही का? आजूबाजूला पहा, पृथ्वी आणि आकाश जिथे एकमेकांना भेटतात त्याला क्षितिज म्हणतात. अशी कितीतरी क्षितिजे आहेत आणि ही क्षितिजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसतात आणि काही पर्वतांनी वेढलेली. आपण सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. आपली क्षितिजे वेगवेगळे असतात, पण आपण सगळे एकाच आकाशाखाली राहतो. माझ्यासोबत काही मित्र आहेत ज्यांना आज आकाश पाहायचे आहे. चला तर मग भेटूयात त्यांना. नमस्कार मित्रांनो. हाय लुना. हाय लुना. हाय लुना. हाय लुना. तुम्ही काय करताय बरं? आम्ही छान आहोत, ढगांसोबत खेळतोय. तुला पण खेळायचं आहे? मला ट्रेन दिसते आणि तिकडे ड्रॅगन. मला कोंबडी दिसते. हो, एक मोठी कोंबडी. तुम्ही पाहिलं मित्रांनो, कधी कधी ढग कापसासारखे पांढरे दिसतात, पण कधी कधी ढग काळेभोर होतात. त्यामुळे थंडावा पसरतो. पण या सगळ्या बदलांना म्हणतो हवामान. आणि तुम्ही राहत असलेला प्रदेश यावर सुद्धा अवलंबून असतो. पुन्हा आपल्या मित्रांना विचारूया की त्यांना आकाशात काय दिसते. मला विमान दिसतंय. मला एक पक्षी. मला तर तू दिसते लुना. आकाशात अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकतो. आकाशात एक चमकदार वस्तू आहे. सांगू शकाल ती काय आहे ते? सूर्य. बरोबर, तो आहे सूर्य. आपल्या प्रयोगशाळेतील सूर्याला तुम्ही पाहू शकता, पण बाहेर गेल्यावर आकाशातील सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका. ते तुमच्या डोळ्यांना हानिकारक ठरू शकते. सूर्य रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि रोज सायंकाळी पश्चिमेस मावळतो. याचे कारण हे की पृथ्वी अंतराळात स्वतःभोवती फिरत असते. या हालचालीस भ्रमण असे म्हणतात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास म्हणजेच एक दिवस लागतो. पृथ्वीच्या या हालचालीमुळेच सूर्य पुढे जाण्याचा भास होतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता वर्तुळाकार रेषेत सूर्याभोवती देखील फिरत असते. या हालचालीला परिक्रमा असे म्हणतात. पृथ्वी परिक्रमा करीत असलेल्या मार्गाला कक्षा असे म्हणतात. एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला साधारण 365 दिवस लागतात. पृथ्वी परिक्रमा करत असताना झुकलेली असल्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो. उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो. तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो तेव्हा उन्हाळा, आणि जेव्हा सूर्यापासून लांब असतो तेव्हा हिवाळा असतो. अरे वा, चंद्राला दिवसा बघून आश्चर्यचकित झालात ना? चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. हे बोलू नका. परिक्रमा पूर्ण करतो तसा तो आपल्याला आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या आकारात दिसतो. कधी कधी आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो, तर कधी कधी खूपच छोटा. आणि यामुळेच चंद्राचा आकार प्रत्येक दिवशी बदललेला दिसतो. या प्रक्रियेत प्रत्येक दिवसाच्या आकाराला एक नाव दिलं गेलं आहे. हा आहे वॅक्सिन क्रिसेंट. या अवस्थेत चंद्र त्याच्या आकाराच्या 1/4 दिसतो.